नमस्कार मित्रांनो. केमिस्ट्री बडी बेवफा, रात को पडी सुबह को सफा. डायलॉग आठवलं का मागच्या लेक्चरवरून? ओके. जे आपण केमिस्ट्री सोप्या पद्धतीने कसं शिकायचं आहे एमपीएससी साठी किंवा कुठल्याही एक्झामसाठी त्याबद्दल आपण बोलत होतो. आणि हा त्याचा एक दुसरा भाग आहे. मी नेक्स्ट लेक्चर फिक्स्ड केमिस्ट्री व्होकॅब्युलरी आणेल याबद्दल बोललो होतो. तर व्होकॅब्युलरी जसं इंग्रजीत असते, जसं मराठीत असतं, तसं प्रत्येक विषयाला सुद्धा कीवर्ड्स असतात, ते व्होकॅब्युलरी असते, ज्यांच्या आधारावरच आपल्याला समोरच्या गोष्टी बघायच्या असतात किंवा समोरच्या लेक्चर अभ्यासाबद्दल विचार करायचा असतो. बघा काय असतं की एखादा प्रश्न तुमचा शब्द समजला नाही, क्वेश्चन मधील शब्द समजला नाही, क्वेश्चन समजला नाही म्हणून आलं नाही, किंवा पुस्तक वाचत असताना कठीण शब्द आहे थेअरीमध्ये किंवा एखाद्या टेक्स्टमध्ये आणि तिथे त्या शब्दामुळे बाकीचं काही समजलं नाही म्हणून विटाळा आला त्या वाचण्याचा, असं जर तुमच्यासोबत होत असेल तर मी या गोष्टीचा आग्रही आहे की तुम्ही व्होकॅब्युलरी जी आहे ती चांगल्या प्रकारे करावी. ते हे काही इंग्रजी मराठीची व्होकॅब्युलरी नाही, प्रत्येकच विषयाला, ते क्वालिटी असो किंवा तुम्ही इकॉनॉमिक्स असो किंवा तुम्ही विज्ञान असो, कोणत्याही याच्यात महत्वाचे कीवर्ड्स असतात जे महत्वाची मिनिंग कॅरी करत असतात. मोठे मोठे अर्थ ओके पूर्णपणे व्यक्त करणे आवश्यक नसते, लहान शब्दांमध्ये त्याचा अर्थ व्यक्त होत असतो. म्हणून मी तुम्हाला याची एक सिरीज सांगणार आहे. कमीत कमी 10 प्रकारचे टर्म्स मी तुम्हाला इथं सांगेल. त्याच्यामध्ये 5, 6, 7, 8, 9 असे कीवर्ड्स असतील ज्याचा अर्थ काय होतो आणि ज्याच्यावर आधारितच प्रश्न असतात. अख्खी केमिस्ट्री त्या शब्दावर डिपेंड आहे आणि तेच शब्द घेऊन प्रश्न विचारले जातात. तुम्ही पीवायक्यू जर बघितलं तुम्ही म्हणाल सर यू आर राईट, ॲब्सोल्युटली राईट, ते मी बरोबर आहे असं तुम्हाला वाटेल. तर बघा, आता आपण सगळ्यात पहिले ना जे फिक्स्ड केमिस्ट्री व्होकॅब्युलरी आहे त्यामध्ये 10वी पर्यंतच्या स्टँडर्ड टेक्स्टबुक मधील आपण घेतोय आणि नॉन सायन्स फ्रेंडली आहे, म्हणजे जे नॉन सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी त्यांना कळत नाही त्यांच्यासाठी इंग्रजी मराठी दोन्हीमध्ये इथं दिलेलं असेल. ओके. तर सगळ्यात पहिला हा भाग लक्षात ठेवा. ओके. केमिस्ट्री म्हणजे काय? तर केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र होते. ओके. पदार्थ व त्यांच्या बदलांचा अभ्यास. हा एकदम बेसिक आहे. लोकांना केमिस्ट्रीचा अर्थ म्हणजे व्याख्या तर माहित आहे, परंतु त्याबद्दल त्याचं ॲप्लिकेशन कुठं होते किंवा याला व्हिज्युअलायझेशन कसं करता येते ते कळत नाही. व्हिज्युअलायझेशनसाठी मी अजून तुम्हाला डिटेलमध्ये बऱ्याच गोष्टी सांगणार आहे. ओके. केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र. केमिस्ट्री इंग्रजीत समजत नाही पण मराठीत समजते. रसायन, रसा म्हणजे अर्थ होतो पृथ्वी. ओके. पृथ्वीमधून प्राप्त झालेले किंवा पृथ्वीवर उपलब्ध असलेले, या पृथ्वीसोबत निर्माण झालेले जे बेसिक गोष्ट आहे. ओके. तर रसायनशास्त्र म्हणजे आयन करून, ओके, केमिस्ट्री लक्षात ठेवा, जे पृथ्वीवर पासूनच मिळालेले, पृथ्वीवरूनच मिळालेले असे बेसिक पदार्थ व त्यांच्यामध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास म्हणजे रसायनशास्त्र होतं. केमिस्ट्री इज नथिंग बट द सायंटिफिक स्टडी ऑफ मॅटर अँड चेंजेस इन द मॅटर. ओके. सिम्पल थिंग. हे एकदम सिम्पल अंडरस्टँडिंग ठेवा. एक साधारण शब्द. हे हे तुम्हाला परीक्षेत विचारत नाही केमिस्ट्री म्हणजे काय, हे समोरच्या गोष्टी परीक्षेत नक्की विचारल्या जातात मात्र. ओके. जसं तुम्हाला परीक्षेत पदार्थ हा शब्द येतो. पदार्थ आपल्याला माहितच आहे पदार्थ काय असतो. ओके. खाण्याचे पदार्थ लवकर माहित आहे, है ना. खाण्यापिण्याचे पदार्थ दोन्ही माहिती तुम्हाला. पदार्थ म्हणतो, पदार्थाचा अर्थ होतो की ज्याला विशेष वजन किंवा आकार असतो तो पदार्थ झाला. मग पाणी झालं, माती झाली, दगड झाला, ओके, की पेन झाली, बरोबर आहे की नाही, किंवा हवा झाली, काही पण असो. आपल्या सभोवताली जेवढं काही अस्तित्वात आहे, ज्याला वजन आहे, ज्याला आकार आहे, त्याला आपण पदार्थ म्हणतो, मॅटर. हा मॅटर कोणत्याही स्वरूपात असू शकते. एक तर मूलद्रव्याच्या स्वरूपात असू शकते, मूळ मूळ घटकाच्या स्वरूपात. ओके. किंवा तुम्ही म्हणाल तर तो एक सबस्टन्स असू शकतो, एक द्रव्य असू शकतो, शुद्ध पदार्थ, जसं पाणी एक द्रव्य आहे. ओके. किंवा तो संयुग असू शकतो. संयुग दोन मूलद्रव्यांचा एकत्रित येऊन तयार झालेला, संयोगातून तयार झालेला, काही पण जसं मीठ झालं, है ना. किंवा आपण म्हणू शकतो की ते मिश्रण असू शकते, ते साखर, मीठ, पाणी एकत्रित मिश्रण आहे. कोणत्याही पदार्थात असू शकतं. पदार्थ कोणत्याही स्वरूपात असू शकतो. शेवटी तो लहान लहान कणांमध्ये ते विभाजित करत गेलं तर अंतिम क्षणी येईल एक अणू. ओके. तिथपर्यंत आपण पोहोचूया. परंतु मॅटर म्हटलं की मॅटर बद्दल खूप साऱ्या गोष्टी आहे. ज्याला वजन आणि आकार असतो तो प्रत्येक गोष्ट पदार्थ आहे. ओके. आपण सुद्धा पदार्थ आहे, लक्षात ठेवा. टेबल सुद्धा पदार्थ आहे. जे पुस्तक तुम्ही वाचत आहे ते पदार्थ आहे. जे मोबाईल तुम्ही पकडून आहे ते पदार्थ आहे. लॅपटॉप समोर बसले असेल ते पदार्थ आहे. एव्हरीथिंग इज जस्ट मॅटर. ओके. अँड मॅटर इज ऍक्च्युअली द मॅनिफेस्टेड फॉर्म ऑफ एनर्जी. या पृथ्वीवर ऊर्जेचे, या विश्वामध्ये ऊर्जेचे जेव्हा प्रकटीकरण होते ते मूर्त स्वरूपात पदार्थात होत असते. ओके.
कळलं की नाही? त्याला मास म्हणजे वजन म्हणजे विशेष प्रकारचं वस्तुमान प्राप्त झालेलं असते. ठीक आहे. आता हे याच्याबद्दल जर बघितलं तर याच्याबद्दल याचे रूप, ओके, अवस्था, अवस्था, अवस्थांतर या सगळ्यांवरती परीक्षेत प्रश्न विचारले जातात. ओके. याच्याबद्दल त्यांचे जे मास आहे, मास बद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतो. ओके, पदार्थांच्या किंवा आपण म्हणू की रेन्वीय रेन्वीय रेणवीय वस्तुमानाबद्दल परीक्षेत मॉलिक्युलर मास बद्दल परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. मोल काय आहे त्याच्याबद्दल परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. म्हणून मॅटर पहिले कळला पाहिजे. जोपर्यंत मॅटर नाही माहिती आहे समोरचे शब्द येणार नाही. मी समोरचे शब्द तुम्हाला सांगणार आहे आणि आधी कसे प्रश्न विचारलेले ऑलरेडी ते सुद्धा मी याच्यात सांगणार आहे. दुसरी गोष्ट, सबस्टन्स हा शब्द जो वापरला मी, सबस्टन्स म्हणजे द्रव्य. ओके, हा शुद्ध पदार्थ असू शकतो सबस्टन्स. ओके, सबस्टन्स म्हटलं की सबस्टन्स म्हणजे एक प्रकारचा, शुद्ध पदार्थ म्हणण्यापेक्षा एका प्रकारचा ओके, एका प्रकारचं असं म्हणू शकतो आपण. जसं मीठ सबस्टन्स आहे. ओके, मीठच एक प्रकारचं मीठ असं म्हणू आपण. ओके, साखर तो एक शुद्ध पदार्थ आहे त्याचा. कळलं की नाही? पण मीठ साखर एकत्रित मिक्स केलं तर मिश्रण तयार होते. ओके, मग ते होमोजिनस आहे का, एकांगी की हेट्रोजिनस आहे, विषमांगी आहे. ओके, हे एकदम समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, की मी पहिल्या लेवलची तुम्हाला हे सांगत आहे फक्त. ओके, ही पहिली पातळी आहे. याच्या आतमध्ये अजून घुसायचं आपल्याला. ही पहिली पातळी आहे फक्त. पहिल्या पातळीवरचं तुम्हाला की पुस्तक वाचायला घेतलं कमीत कमी ह्या गोष्टी तरी माहित पाहिजे आणि याच्यावर तुम्ही फोकस करा. इथून जरी नाही कळलं मी जे सांगितलं, कारण कमी वेळात जास्त समजून सांगता येत नाही, तर तुम्ही याला कोणत्याही सोर्सचा वापर करून अजून उलगडा करण्याचा प्रयत्न करावा वाचण्याच्या आधी. म्हणजे तुमचं फाउंडेशन तयार असलं पाहिजे, है ना? म्हणजे तुम्हाला बॅटिंग करायची पण बॅट पकडणे आले पाहिजे, आहे की नाही? बॅट कोणत्या डिग्रीने घुमवायचा आहे, बॉल किती वेगात येऊ शकतो, कशी बॅट लावायची आहे, किती अंतरावर स्वतःला उभं राहायचं आहे, किती वेगात बॅट फिरवायची, सगळं कळलं पाहिजे. सेम तसंच आहे याच्यामध्ये. तर मिश्रण दोन किंवा अधिक पदार्थ एकत्रित जर मिक्स केले तर त्यांचंच मिश्रण होते, किंवा दोन किंवा त्यापेक्षा अधिक सबस्टन्स किंवा की मॅटर. सबस्टन्स हे मॅटर आहे, मिक्सर हे सुद्धा मॅटर आहे. कळलं की नाही? सगळं मॅटर आहे. मी सुद्धा मॅटर आहे. दोन किंवा अधिक पदार्थ एकत्रित मिसळले की मिश्रण तयार होते. ओके, जसं मी मीठ आणि पाणी म्हटलं, प्लस मी साखर सुद्धा मिक्स करून टाकली. तुम्ही काय निंबू टाका, निंबू पाणी तयार करून टाका. ओके, एनिथिंग. आता प्युअर सबस्टन्स नावाची एक गोष्ट असते. प्युअर सबस्टन्सचा अर्थ तो शुद्ध पदार्थ, एकाच प्रकारचे कण त्याच्यात असतात. ओके, शुद्ध पदार्थ. ओके, प्युअर सबस्टन्स एकाच प्रकारचे. जसं गोल्ड म्हटलं, गोल्ड मेटल आहे परंतु प्युअर सबस्टन्स आहे, एकाच प्रकारच्या कणांनी बनलेला आहे की नाही? बिलकुल. तुम्ही म्हटलं मेटलमध्ये सोडियम म्हणा, किंवा तुम्ही नॉन मेटलमध्ये क्लोरीन म्हणा, किंवा तुम्ही ऑक्सिजन म्हणा. ओके, हे प्युअर सबस्टन्स झालं. ओके, ते रेणू सुद्धा आहे. हा, लक्षात, ते मूलद्रव्य सुद्धा आहे ऑक्सिजन. हे यांचे वेगवेगळे रूप आहे. फक्त कोणत्या पातळीवर काय काय म्हटलं जातं ते लक्षात ठेवा. ओके, म्हणून मी तुम्हाला जे सांगतोय ते लक्षात ठेवावं, हे मला म्हणायचं. मी काही काही उदाहरणं देतो आता, ठीक आहे? मग मी तुम्हाला याच्यात उदाहरण देतो आतापर्यंत जेवढं शिकलोय आपण ते, ठीक आहे? तर मी म्हणालो की पाणी H2O, ओके, प्लस मीठ. ओके, मीठ म्हणजे NaCl. हे NaCl हे मीठ आहे, हे पाणी आहे. ओके, पाण्याबद्दल जर बोललो आपण, त्याच्यात हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. ओके, हायड्रोजनचे दोन अणू आहे, दोन हायड्रोजन आहे. ओके, याच्यामध्ये सोडियम आहे आणि क्लोरीन आहे. सोडियम आणि क्लोरीन यांचे नावही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सोडियम आणि क्लोरीन आहे, बरोबर आहे? ठीक आहे, याच्यामध्ये एकच सोडियम आहे, एकच क्लोरीन आहे, एकच ऑक्सिजन आहे, बरोबर आहे? बिलकुल. आता बघा तुम्ही काय काय म्हणता येईल याला. ठीक आहे, हे पदार्थ आहे, हे सुद्धा पदार्थ आहे. कळलं की? पदार्थ आहे, दे आर ऑल ओके मॅटर, सगळे पदार्थ आहे. पदार्थामध्ये मी जर म्हणालो की हा सोडियम जो आहे एक पदार्थ म्हणून सबस्टन्स आहे, द्रव्य, कारण तो एका प्रकारचा आहे. पाणी स्वतः काय आहे? सबस्टन्स आहे. ओके, कारण तो एका प्रकारचा आहे, बरोबर आहे? मग आपण म्हणालो की मिक्सचर याला तुम्ही सबस्टन्स म्हणा किंवा प्युअर सबस्टन्स म्हणा, चालते, परंतु प्युअर मध्ये थोडासा वेगळा येतो. ओके, मिक्सचर हे दोन्ही मीठ पाणी एकत्रित केले तर मिश्रण झालं. ओके, प्युअर सबस्टन्स जर म्हटलं तर सोडियम एक प्युअर सबस्टन्स आहे, क्लोरीन एक प्युअर सबस्टन्स आहे. ओके, हायड्रोजन एक प्युअर सबस्टन्स आहे. ओके, दोन हायड्रोजन किंवा प्युअर सबस्टन्स आहे. O2 प्युअर सबस्टन्स आहे, इथे एकच आहे पण तो आहे. ओके, आता याच्यामध्ये जर आपण म्हटलं की हा एक ओके, दोन हायड्रोजन याच्यातलं एक हायड्रोजन. ओके, ऑक्सिजन मध्ये हा एक ऑक्सिजन. हे दोन काय आहे? मूलद्रव्य, एलिमेंट्स. मूलद्रव्य म्हणजे एकाच प्रकारच्या अणूंचा पदार्थ, एकाच प्रकारच्या. ऑक्सिजन नेहमी O2 च्या स्वरूपात आढळतो इथे. ओके, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये O3 ओझोनच्या स्वरूपात आढळेल.
परंतु मूळ स्वरूपात इथे जर बघितलं O2 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 ऑक्सिजन O2च्या स्वरूपात आढळते. एकाच प्रकारच्या अणूंचा पदार्थ हा एलिमेंट झाला. ओके, कळलं की नाही? काही पण सांगा. ओके, Ag चांदी, ओके, तुम्ही म्हणा Au सोने, हे एलिमेंट सुद्धा आहे, हे सबस्टन्स सुद्धा आहे. ओके, यांचं एकत्रित मिसळलं तर, ह्याचे दोन पदार्थ मिसळले, सबस्टन्स मिसळले तर मिश्रण सुद्धा तयार होते. हे लक्षात ठेवावं लागेल. ओके, ठीक आहे. आता आपण समोर गेलो तर कंपाऊंड म्हणजे काय? कंपाऊंड हे खूपच इम्पॉर्टंट संकल्पना आहे. कंपाऊंडचा अर्थ काय झाला? कंपाऊंड म्हणजे संयुग. संयुग 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 म्हणजे यांचा संयोग होतो. ओके, व त्यातून निर्माण होते संयोग, त्यातून निर्मिती होत असते याची. ओके, आता मला काय म्हणायचं आहे? संयोग होणं म्हणजे एकत्रित मिळणे. आता एकत्रित मिळून ते त्यांच्या दोन कोणतेही प्रकारचे मूलद्रव्य किंवा दोन प्रकारचे अणू किंवा दोन प्रकारचे रेणू एकमेकांच्या सोबत येऊन एकमेकांना आवश्यक असणारे, ओके, त्यांची आपूर्ती करणारे इलेक्ट्रॉन्स देतात. म्हणजे त्यांच्यामध्ये ऊर्जा किंवा इलेक्ट्रॉनची कमी आहे किंवा एखाद्याकडे जास्त आहे तर ते कमी असणाऱ्याला देऊन, ओके, ते काय होईल? त्यांचे एक समायोजन होईल, त्यामध्ये त्यांचे संयोजन होईल, म्हणजे बांधल्या जातील, एक बंधन बनेल, बॉन्ड तयार होईल आणि त्याच्यातून नवीन पदार्थ तयार होईल. अशाला म्हणतो आपण केमिकल. ओके, केमिकल कंपाऊंड. दोन किंवा अधिक मूलद्रव्यांचे रासायनिक संयोजन म्हणजे बॉन्डिंग. ओके, हे बॉन्डिंग होणे म्हणजेच काय होणे? इथे आपण म्हणतो काय तयार होईल? 100%. ओके, राईट. जसं मी म्हटलं की तुम्ही H2O आणला प्लस मीठ एकत्रित मिसळलं, यांची जर रिॲक्शन करतो म्हटलं तुम्ही, ओके, जस्ट एक सांगतो, एक उदाहरण सांगतो तुम्हाला, तर तुम्हाला काय माहित पडेल याच्यातून? ओके, काय पदार्थ तुम्ही एवढे कठीण नाही सांगत, ठीक आहे? काही लोक खूपच आहे, मी एकदम सोपं सांगतो. ओके, 2 हायड्रोजन आणले, ओके, प्लस ऑक्सिजन आला. आता एक ऑक्सिजन नाही राहू शकत, ऑक्सिजन 2 स्वरूपात असतो. ओके, पण एका ऑक्सिजनला 2 हायड्रोजनची गरज आहे, म्हणून इकडे तुम्हाला 2 हायड्रोजन टाकावं, म्हणजे 4 हायड्रोजन, म्हणून ट्वाइस H2O तयार होईल. ओके, म्हणजे पाणी तयार झालं. लक्षात ठेवा. ओके, बिलकुल लक्षात ठेवा याला, मला जे म्हणायचं आहे ते. म्हणजे हायड्रोजन खाली मांडतो, दिसत नसेल तर. ओके, पाणी पाहिजे आपल्याला, म्हणून 2 हायड्रोजन पाहिजे आणि 1 ऑक्सिजन पाहिजे. पण ऑक्सिजन एकटा नाही राहू शकत, एक मोनो ऑक्साईड जहरीला होत आहे, हे 2 असतात. मग हे जर 2 आहे तर याला एकाला 2 लागते, 2ला 4 लागते. ओके, अशा प्रकारे आपण रिॲक्शन केली, आपण ट्वाइस H2O तयार झाला. ओके, म्हणजे पाणी तयार झालं. लक्षात राहील. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या दरम्यान काय तयार झालेलं आहे? बॉन्ड तयार झाला. मग नंतर बघूया आपण कसं तयार होतं, इलेक्ट्रॉनची कशी देवाणघेवाण केली, याची किती गरज होती, याची किती गरज होती, या बऱ्याच गोष्टी सोप्या शब्दात, एकदम सोप्या शब्दात मी मांडणार आहे. ओके, आणि त्यामुळे H2O पाणी तयार झाला. तर ह्या बॉन्डिंग मधून तयार झालेला आहे, यांच्यामधील इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली आणि याच्यापासून तयार होणारा हा संयोग झाला. म्हणजे पाणी हे संयुग आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयोजनातून किंवा संयोगातून तयार झालेला. ओके, संयोगातून तयार झालेला संयुग, संयोजनातून तयार झालेला संयुग. ओके, लक्षात ठेवा. युगचा अर्थ जुळणे, ओके, निर्माण होणे. ओके, ठीक आहे, गॉट इट, राईट. नंतर महत्वाचे दुसरे टर्म्स आहे काय की, जसं ॲटम, अणू म्हणजे काय? अणू म्हणजे हा पदार्थाचा एकदमच अत्यंत लहान कण, ज्याला अजून तुकडे करता येत नाही, 2 भागात विभाजित करता येऊ शकत नाही, साध्या डोळ्याने दिसत पण नाही. ओके, हा पदार्थाचा सर्वात लहान कण आहे. ऋषी कणाद यांनी सांगितलं होतं की पदार्थाला जर तुम्ही अजून बारीक 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 करत गेले तर एक अवस्था अशी येईल की त्या पदार्थाला अजून तोडता येणार नाही किंवा अजून विभाजित करता येणार नाही. तो अंतिम परम अणू असेल, परमाणू अशी संकल्पना दिली. मग तेच डाल्टनने सुद्धा म्हटलं. ओके, तेच नंतरच्या येणाऱ्या सायंटिस्टने म्हटलं. ओके, बऱ्याच लोकांनी म्हटलं. ॲटम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. रुदरफोर्ड असो, जे थॉम्पसन असो, कोणाच्या संकल्पनांमधून तुम्हाला ॲटम कळते. ॲटम म्हणजे सर्वात लहान. ओके, कळलं तुम्हाला? जसं म्हटलं पाणी आहे, तर पाण्याची जर का तुम्ही तोडफोड केली तर तुम्हाला काय कळेल? त्याच्यामध्ये की 2 हायड्रोजन आहे, 1 ऑक्सिजन आहे. हा 1 ऑक्सिजन, याच्यातला 1 हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे काय अणू आहे खास करून. ओके, हे अणू आहेत, बरोबर. पण हायड्रोजन फक्त अणूच्या स्वरूपात नाही राहत, हायड्रोजन निसर्गामध्ये रेणूच्या स्वरूपात आढळतो. हायड्रोजन अणूच्या स्वरूपात आढळू शकतो, बरोबर आहे. सोडियम अणूच्या स्वरूपात आढळू शकतो. लक्षात ठेवा, तुम्ही समजूनच घ्यावं लागेल तुम्हाला. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला आढळेल अणू सर्वात लहान कण झाला. मॉलिक्यूल म्हणजे काय? रेणू म्हणजे 2
किंवा लहान अणूंचा समूह, 2 किंवा त्यापेक्षा अधिक अणू एकत्रित जर आले तर रेणू झाला. ओके, नंतर म्हटलं की हायड्रोजन आहे, हायड्रोजन 2 हायड्रोजन आहे, H2 आहे तर हा रेणू झाला, O2 आहे तर रेणू झाला. ओके, N3 आहे, N3 नायट्रोजनचा हा रेणू झाला. कळलं की नाही? लक्षात ठेवा. इव्हन यांचे संयोग होऊन जर तुम्ही म्हटलं ना, तुम्ही बॅलन्स करून टाकलं ट्रॉईस H2O, हा सुद्धा हा संयुग असून सुद्धा, संयुग कंपाऊंड असून सुद्धा हा रेणू सुद्धा आहे. ओके, किंवा दोन किंवा त्यापेक्षा अधिक अणूंचा समूह म्हणजे रेणू होय, लक्षात ठेवावा. ओके, आता याच्यावर प्रश्न बघा कसे विचारलेले आहे ते समजून घ्यायचे. मी स्पष्टीकरणासहित तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे, बघून घ्या. म्हणते संयुग कंपाऊंड बद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते ओळखा. ते भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात, असा प्रश्न आहे ऑलरेडी. ओके, म्हणून भौतिकता म्हणजे काय, भौतिक पद्धती म्हणजे काय, रासायनिक पद्धत म्हणजे काय. भौतिक पद्धत म्हणजे तुम्ही हाताने किंवा बाहेरच्या कोणत्याही गोष्टी अप्लाय करून, फोर्स अप्लाय करून, तापमान अप्लाय करून तुम्ही वेगळं करू शकत असेल तर चांगली गोष्ट आहे. परंतु रासायनिक म्हणजे फक्त देवाणघेवाणीतून वेगळं होतं, लक्षात ठेवा. ओके, तर संयुग हा रासायनिक दृष्ट्या तयार झालेला असतो, कोणतेही भौतिक दृष्ट्या नाही. त्यामुळे ते भौतिक पद्धतीने वेगळे करता येत नाही. जे रासायनिक पद्धतीने तयार झाले असेल रासायनिक पद्धतीनेच वेगळं होईल, त्यामुळे हा चुकला. ओके, भौतिक पद्धत काय तुम्हाला अजून वाचायला मिळेल, समोर मिळेल. जे एकदमच सुरुवातीने अभ्यास करणार आहे सुरुवातीपासून आणि केमिस्ट्री समजतच नाही अशा लोकांसाठी हा लेक्चर आहे. ऍडव्हान्स लेक्चर नाही आहे. ऍडव्हान्स लेक्चरच्या वेळेस मी तुम्हाला सांगेल सगळ्या संकल्पना शिकल्यानंतर की व्हॉट इज ऍडव्हान्स एक्झॅक्टली. ओके, हे फक्त मिश्रण आहे. मिश्रण आहे का, संयुग हे मिश्रण नसते. 2 किंवा त्यापेक्षा अधिक संयुग एकत्रित आले तर मिश्रण तयार होऊ शकते. रासायनिक अभिक्रियाने, भौतिक अभिक्रियेतून तयार होते. भौतिक देवाणघेवाणीतून, भौतिक मिसळ पद्धतीने, भौतिक मिसळण्याने, भौतिक पद्धतीने मिसळण्याने मिश्रण तयार होत असते. ओके, त्यामुळे हे सुद्धा चुकलं. ओके, ते रासायनिक पद्धतीनेच वेगळे करता येतात. ते रासायनिक पद्धतीनेच वेगळं, कारण ते रासायनिक पद्धतीनेच निर्माण करण्यात आलेले आहे, लक्षात ठेवा. त्यात एकच मूलद्रव्य असतो असं नाही. संयुग मध्ये किती मूलद्रव्य असू शकतं. याच्यामध्ये H2 मध्ये पाण्यामध्ये 2 आहे. ओके, मी जर म्हटलं H2SO4 मध्ये 1 2 3 म्हणजे हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन असे आहेत. तर त्यामुळे मूलद्रव्य किती असू शकतात, अनेक असू शकतात, त्यामध्ये एकच असतो असं नाहीये. तर तुम्हाला बघा वेगळ्या अँगलने त्याचे भौतिक पद्धतीने वेगळं करता येऊ शकतात का, रासायनिक पद्धतीने वेगळं करता येऊ शकतात का, ते मिश्रण आहे की नाही आहे, किती मूलद्रव्य असू शकतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्हाला काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, तुम्हाला स्वतःहूनच त्याच्या आतमध्ये इन्साइट देते की काय करायचं तुम्हाला अभ्यासात. म्हणजे लोक काय करतात, पुस्तक वाचतात, नोट्स काढतात, आपल्या मनाने जे पुस्तकात दिलेलं आहे तशाच पद्धतीने. पण एमपीएससी तुम्हाला दुसरं काहीतरी अंडरस्टँडिंग विचारते त्याबद्दल. तर माझी आग्रहाची विनंती आहे मित्रांनो, जर तुम्ही नॉन सायन्स बॅकग्राऊंडचे खास करून आणि तुम्हाला विजन नाही आहे केमिस्ट्रीमध्ये बघण्याचा, व्हॉट यू डू, यू फर्स्ट अनालाइज द क्वेश्चन पेपर. ओके, तुम्ही म्हणाल आम्हाला येतच नाही, काय अनालिसिस करू. ओके, तर बिलकुल बरोबर आहे. तुम्ही काय करा, फक्त प्रश्नच बघा, हे प्रश्न बघा, प्रश्नामध्ये काही तर कळेल. संयुग हा एक कीवर्ड सापडला बाबा आपल्याला. ओके, याच्याबद्दल योग्य किंवा अयोग्य विचारलं असू शकते. भौतिक पद्धतीने वेगळे करणे ही एक टर्म आढळली बाबा, मिश्रण हे एक टर्म आढळली बाबा, रासायनिक पद्धतीने वेगळे करणे हा टर्म आढळली, मूलद्रव्य एक टर्म आढळला. मग याच्याबद्दल अर्थ लावणी करा. कंपाऊंड म्हणजे हे होते काय, हे होते काय, होते काय, याच्याबद्दलचे हे ऍस्पेक्ट लक्षात ठेवा. आणि जेव्हा कंपाऊंड वाचणाऱ्या पुस्तकात त्यामध्ये हे ऍस्पेक्ट चेक करा आहे की नाही आहे. तेव्हा तुम्हाला कंपाऊंड पण समजेल आणि त्याच्याबद्दलची ग्रॅव्हिटी सुद्धा कळेल की हे किती डेप्थ पर्यंत विचार करायचा आहे. सायन्स विचार करण्यासारखा आहे, फक्त फॅक्टवर आधारित नाहीये. सायन्स एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करते, कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये. ओके, समजलं. हा एक प्रश्नाचा नमुना दिला तुम्हाला मी. दुसरा प्रश्न बघूया. ओके, खालील जोड्यांपैकी कोणती जोडी योग्य आहे. ओके, असा प्रश्न विचारला. आता हवा, अरे वा, हवाबद्दल तुम्हाला मी मगाशी हवेचं उदाहरण दिलंच होतं. तांबे, पाणी, लोखंड हे 4 गोष्टी आहेत. यांना काय काय म्हणतात, ते म्हणतात हवा संयुग आहे का. संयुग रासायनिक दृष्ट्या तयार होत असतो. रासायनिक दृष्ट्या हवा रासायनिक दृष्ट्या तयार झाली का, जी हवा आहे ऍटमॉस्फिअर मधील. ओके, ते भौतिक पद्धतीने आढळणारी आहे. ओके, संयुग आहे का नाही, वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये रिॲक्शन न करता सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे घटक एकत्रित आहे. ऑक्सिजन आहे, ते कार्बन डायऑक्साईड, धुळीचे कण आहे. ओके, नायट्रोजन आहे, बऱ्याच गोष्टी आहे. त्यामुळे संयुग आहे का नाही, हे मिश्रण आहे, हे मिश्रण आहे. म्हणून हा चुकला आपला. तांबे मिश्रण आहे का, अरे तांबे संयुग आहे, प्युअर सबस्टन्स आहे, सीयू. ओके, मिश्रण कोणाचंच नाही आहे ते, म्हणून हे चुकलं. ओके, हे जे आहे मूलद्रव्य आहे, हे मूलद्रव्य आहे. ओके, सीयू, मग ते चुकलं. दुसरं चुकलं. पाणी, पाणी संयुग आहे का, पाणी संयुग आहे, कंपाऊंड आहे, कारण हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांनी मिळून तयार झालेलं आहे, बरोबर आहे की नाही, म्हणून ते संयुग आहे. H2O जो आहे
मी असंच जस्ट म्हटलं असं टॉईस H2O हे काय आहे, संयुग आहे. तर हे बरोबर आहे आपलं. लोखंड, लोखंड सुद्धा काय आहे, मूलद्रव्य आहे. लोखंड मूलद्रव्य आहे, हे तुम्हाला हळूहळू कळायला लागेल. ओके, हे नमुना सांगत आहे फक्त मी, या प्रश्नांचा नमुना सांगत आहे. ठीक आहे, एक अजून प्रश्न पाहून घ्यायचा. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? प्रश्न वाचताना लगेच बघायचं की काय विचारलेलं आहे, विधानाबद्दल अयोग्य काय ते विचारले. मूलद्रव्य शुद्ध पदार्थ असतो म्हणते. मूलद्रव्य शुद्ध पदार्थ असतो. ओके, लक्षात ठेवा तुम्ही, मूलद्रव्य शुद्ध पदार्थ असतो बिलकुल. कारण मूलद्रव्य म्हणजे एकाच प्रकारच्या अणूंनी बनलेलं असते ते, बरोबर आहे की. मी सोने Au किंवा आयरन लोह, तुम्ही काय म्हणा ऑक्सिजन, ओके, तुम्ही हायड्रोजन म्हणा, एकाच प्रकारच्या ते शुद्ध पदार्थ असतात, हे बरोबर आहे. मिश्रण शुद्ध पदार्थ असतं का? मिश्रणामध्ये शुद्धी अशुद्धी काही पण असू शकतो. ओके, पाणी मीठ हे शुद्ध झालं का एकमेकांमध्ये मिसळलं की? नाही आहे, बिलकुल नाही. शुद्ध पदार्थ असू शकत नाही, म्हणजे चुकलं. ओके, संयुग शुद्ध पदार्थ असतो. संयुग शुद्ध पदार्थ असतो, बिलकुल असू शकतो. कारण एकाच प्रकारच्या कणाने बनवू शकतं. पाणी 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 पाणी, एक पाणी H2O म्हणजे फक्त पाणी झालं. कित्येक तरी H2O मिळूनच पाणी तयार होते. आपल्याला जो व्हिजिबल आहे शुद्ध पदार्थ असू शकतो. ओके, बरोबर आहे, बरोबर आहे. अणु पदार्थांचा सर्वात लहान कण आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. मग आपल्याला अयोग्य विचारायला, अयोग्य कोणतं दिसलं आपल्याला, हे म्हणून आपलं उत्तर बी आहे. ओके, म्हणून मिश्रण शुद्ध पदार्थ नाही. असं तुम्ही जस्ट लॉजिक लावा, स्मॉल लहान लहान क्वेश्चन तयार करा. प्रत्येक चॅप्टरच्या मागे लहान लहान क्वेश्चन दिलेले आहे. ओके, प्रत्येक चॅप्टरच्या मागे स्वाध्याय दिलेला आहे, स्वाध्यायामध्येच तुम्हाला चष्मा दिलेला आहे असा की काय पाहायचं आहे चॅप्टर मध्ये, प्लीज बघा ते, मग बरोबर होते, एकदम इझी होईल, एकदमच इझी होईल. डोंट वरी अबाउट इट. ओके, दॅट्स व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट टू से. ओके, हा एक झाला. नंतरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ओके जो येणार आहे तो म्हणजे स्टेट ऑफ मॅटर. हे जे स्टेट ऑफ मॅटर आहे हे काय म्हणजे पदार्थांच्या अवस्था. पदार्थांच्या अवस्थावर सुद्धा परीक्षेत विचारले. त्यामध्ये सॉलिड, लिक्विड, गॅस आणि चेंज ऑफ स्टेट म्हणजे अवस्थांतर. म्हणजे सॉलिड म्हणजे घन, लिक्विड म्हणजे द्रव्य, गॅस म्हणजे वायू, चेंज ऑफ स्टेट म्हणजे अवस्थांतर. हे काय हे शब्द लक्षातच ठेवायचे तुम्हाला. ओके, घन जो असतो त्याला ठराविक आकार असतो आणि आकारमान असतो. लिक्विडला आकार नाही पण आकारमान असतो. ओके, लक्षात ठेवा, ठराविक प्रकारचे. ओके, गॅस 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 म्हणजे वायू, ठराविक आकार व आकारमान दोन्ही प्रकारचे नाही गॅसला. ओके, समजलं ना. तुम्ही काही पण म्हणा तुम्ही याच्यात, जसं मी म्हटलं की हा याच्यातच आपण उदाहरण पाहूया. हे म्हणजे आपण म्हटलं की हा हे म्हणजे बर्फ आहे, आईस. ओके, लिक्विड म्हणजे पाणी आहे. ओके, आणि हे म्हणजे वाफ आहे. कळलं की नाही. तर विचार करा, सॉलिड बर्फाचं एक बर्फ क्यूब बघा बरं, त्याला ठराविक आकार पण आहे आणि आकार पण आहे. तुम्ही त्याला कोणताही आकार देऊ शकता. ओके, आणि आकारमान सुद्धा देऊ शकता, म्हणजे त्याला आकार आहे. ओके, विशेषतः त्याचं तुम्ही कण बघा, बर्फाचे कण जर बघितलं तर खूप जबरदस्त दिसतो तो. ओके, तुम्हाला दिसतंय. लिक्विडमध्ये आकार नाही आला. ओके, याच्यात फक्त H2O चे बॉन्ड तयार झाले, आकार नाहीये, पण आकारमान देऊ शकता तुम्ही त्याला. ओके, आकारमान देऊ शकता तुम्ही त्याला, बिलकुल एक व्हॉल्यूम देऊ शकता. समजलं ना. व्हॉल्यूम कोणत्या व्हॉल्यूम मध्ये ढाळू शकता, पाणी कशात ढळून जाईल. मग गॅस, वायूला ना आकार आहे ना आकारमान नाही, ठराविक आकार पण नाही, ठराविक आकारमान पण नाही. ओके, बिलकुल असा वायू झाला. मग असे कोणते कोणते पदार्थ तुम्ही पाहू शकता. ओके, इकडे तुम्ही कोणते प्रकारचे तुम्ही याच्यात कॅटेगरायझेशन करा. ओके, त्यांची ती अवस्था का बरं आहे याच्याबद्दल विचार करा. ओके, त्याच्या अवस्थेबद्दल एक सेपरेट लेक्चर असणार आहे की सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस कसे असतात, तापमान, एनर्जी कसं ऍक्ट करत असतो त्यांच्या अवस्थांतर करण्यामध्ये, त्याच्याबद्दल डिटेलमध्ये जे आहे ते याच्यामध्ये आपल्या ऍप्लिकेशनमध्ये कोर्समध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये मी प्रत्येक गोष्ट डिफाईन केलेली आहे. कुठं परीक्षेत प्रश्न विचारतात, कोणत्या कॉन्सेप्टवर एमपीएससी क्वेश्चन तयार करते हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. चेंज ऑफ स्टेट म्हणजे अवस्थांतर. अवस्थांतर म्हणजे काय, घनापासून द्रव बनणे, द्रवापासून वायू बनणे, वायूपासून परत द्रवात येणे, द्रवातून डायरेक्ट घन बनणे. ओके, हे सगळे जे आहे अवस्थांतर आहे. लक्षात तुम्हाला, हे पूर्ण अवस्थांतर आहे. हे शब्द आणि ह्या गोष्टी तुम्हाला 100% माहीत असल्याच पाहिजे. मी हे कीवर्ड्स आहे तुम्हाला जस्ट माहीत करून घेण्यासाठी. खालीलपैकी कोणते अवस्थांतर चेंज ऑफ स्टेटचे उदाहरण आहे म्हणते. ओके, ठीक आहे, असं जनरल क्वेश्चन आहे. याच्या डिटेल्स तुम्ही तिकडे पाहणार तर तुम्हाला मजा येऊन जाईल. लोखंड गंजणे, ओके, कागद जळणे, पाणी उकळून वाफ होणे आणि दूध आंबणे. अवस्थांतर. लोखंड गंजला तर अवस्थांतर कुठे झालं, ते सॉलिडचं सॉलिडच आहे, त्याच्यामध्ये रासायनिक बदल झाला.
भौतिक बदलामध्ये अवस्थांतर होत असते, रासायनिक बदलामध्ये अवस्थांतर नाही होणार. कागद जळणे, कागद जळला तर काय झालं, कागदाची राख होते, ओके, त्यात केमिकल रिएक्शन झालेली आहे, कार्बनचा ऑक्सिजनची बॉन्डिंग तयार होऊन कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो, त्यातून ऊर्जा मुक्त होते म्हणून आग लागते, बरोबर आहे की नाही. कागदातील कार्बन आलं, हवेतील ऑक्सिजन यांचे बॉन्डिंग होते, नवीन पदार्थ कार्बन डायऑक्साईड तयार होतो, धुरून निघतो त्यातून, बरोबर आहे. आणि आणि त्यामधून बेसिकली ओके एनर्जी बाहेर पडते, एक्झोथर्मिक रिएक्शन आहे, ओके, ते लक्षात ठेवा. पाणी उकळून वाफ होणे, बिलकुल, पाणी लिक्विड होता, द्रव्य होतं, द्रवाचं रूपांतर कशात झालं, वाफेत. वाफ हे काय, वायू आहे, ओके. दूध आंबणे, दूध आंबणे म्हणजे केमिकल रिएक्शन झाली त्यामध्ये, ओके, त्यामध्ये लॅक्टोबॅसिलस याने ऍसिड तयार केलं, लॅक्टिक ऍसिड, लॅक्टोजनचं लॅक्टिक ऍसिड मध्ये रूपांतरण झालं, म्हणजे दूध त्याच्यामुळे घट्ट झाला काय, नाही झालं, दूध दूधच आहे पण आंबला, फाटला, ओके, त्यामुळे उत्तर सी आहे. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, ओके. हे जर तुम्ही लक्षात ठेवले, हे शब्द लिहून घेतले आणि जर त्याच्यावर रिसर्च केला ना, केमिस्ट्री तुमच्यासाठी इझी होऊ शकते. नाही झाला तर आपला कोर्स आहे केमिस्ट्रीवरचा, तो लगेच लॉन्च होणार आहे, ते जॉईन करावा. आणि त्याच्यामध्ये मी सगळ्याच गोष्टी एकदम चॅप्टर वाईज, त्याच्यातील महत्वाचे शब्द, त्यांचे उकलन, कुठं प्रश्न विचारते, कॉन्सेप्ट कोणते आहे, सगळ्यांवरती तुम्हाला एक्झॅक्टली बेसिक लेवल टू ऍडव्हान्स लेवल पर्यंत केमिस्ट्री त्यात तुम्हाला शिकायला मिळेल, ओके. दॅट्स इट. थँक्यू व्हेरी मच.